अफजल खानाचा वध करताना जी वाघ नख वापरली ती वाघ नख महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे। येत्या 16 नोव्हेंबरला ही वाघ नख मुंबईत दाखल होतील। पण ही वाघ नख शिवरायांची नाहीतच असा दावा इतिहासकार इंद्रजित देसाई यांनी केला आहे। दरम्यान शासनाने शिवप्रेमींची दिशाभूल करू नये असा सल्ला देखील इंद्रजित सावंत यांनी यावेळी शासनाला दिला आहे। सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे लंडनला रवाना होतील। लंडन मधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयामध्ये शिवरायांची ही वाघ नख ठेवण्यात आली आहेत। तर याच वस्तू संग्रहालयासोबत 3 ऑक्टोबर रोजी करार करण्यात येईल। त्यानंतर पुढील 3 वर्षांसाठी ही वाघ नख महाराष्ट्रात आणण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल। पण ही शिवरायांची वाघ नख नाहीतच असं इतिहासकारांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता इतिहासकारांच्या या दाव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। ती वाघ नख शिवरायांची नाहीत। इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी ती वाघ नख शिवरायांची नाहीत असा दावा केला आहे। सावंत यांनी म्हटल्यानुसार शिवरायांनी अफजल खानाचा वध करताना जे शस्त्र वापरले ते कुठे आहे याची स्पष्टता 1919 पर्यंत होती। कारण हे शस्त्र सातारा छत्रपतींच्या शिलेखान्यात होतं। त्याविषयीच्या नोंदी देखील उपलब्ध आहेत। पण आता जी वाघ नख आणली जात आहेत ती शिवरायांनी अफजल खान वधाच्या वेळी वापरलेली वाघ नख नाहीत। जर 1919 पर्यंत ही वाघ नख साताऱ्यात होती अशा नोंदी आहेत तर मग 1919च्या आधी व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयामध्ये जमा झालेलं वाघ नख हे शिवरायांचं असू शकत नाही। मग ती वाघ नख कोणाची? जी वाघ नख महाराष्ट्र सरकार व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयामधून आणणार आहेत त्याविषयी देखील इंद्रजित सावंत यांनी संदर्भ दिले आहेत। यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं, आता जे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मध्ये जे वाघनख 3 वर्षासाठी शासन इथं परत आणतंय लोनवर, ते वाघनख शिवछत्रपतींनी अफजल खान वधाच्या वेळा वापरलेलं वाघनख नाही हे स्पष्ट आहे। कारण 1919 पर्यंत जर इथं वाघनख असतील शिवाजी महाराजांनी अफजल खान वधाच्या वेळा वापरलेली त्याच्या नोंदी असतील, त्याची छायाचित्र असतील तर 1919च्या अगोदरच व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये जमा झालेलं वाघनख हे शिवछत्रपतींचं असू शकत नाही। आणि ज्या ग्रँड रफनं ते वाघनख तिथं दिलेलं आहे व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम मध्ये, ते वाघनख हे सातारकर छत्रपतींच्या गादीवर इंग्रजांनी प्रतापसिंह महाराज म्हणून एक व्यक्ती बसवलेले होते 1818ला दुसऱ्या बाजीरावाच्या पराभवानंतर। त्या प्रतापसिंह महाराजांनी त्यावेळेच्या ग्रँड डफ ज्याने मराठ्यांचा इतिहास लिहिला त्या ग्रँड डफ नावाच्या इतिहासकाराला, जो साताऱ्याचा रेसिडेंट सुद्धा होता, प्रतापसिंह महाराजांची त्याची चांगली दोस्ती होती, अशा ग्रँड डफला दिलेलं ते वाघनख त्याच्या नातवानं ते व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमला भेट दिलेला आहे। तशी स्पष्ट नोंद त्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमच्या कॅटलॉगमध्ये उपलब्ध आहे, त्याच्या लेबलवर उपलब्ध आहे। त्या वाघनखाचं जे लेबल लिहिलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा ती वाघनख शिवाजी महाराजांची अस्सल वाघनख आहेत अशी नोंद नाही। त्यामुळं ही जी काय वाघनखाची एक कथा रचली जाते की शिवाजी महाराजांनी वापरलेलं वाघनख आम्ही परत आणतोय, हे साफ खोटं आहे। हे इतिहास लेखनशास्त्राच्या कसोटीवर टिकत नाही। शासनानं शिवप्रेमींची दिशाभूल करू नये, जी काय फॅक्ट आहेत त्या सांगितल्या जाव्यात। अगोदर 2-3 महिन्यापूर्वी शासन सांगत होतं की आम्ही वाघनख परत आणतोय, पण ज्या वेळेला आमच्यासारख्या लोकांनी सांगितले की कायमस्वरूपी येणार नाहीत त्यावेळेला आता शासन सांगते की 3 वर्षासाठी आम्ही आणतोय। आणि हे सांगत असताना परत शासन असं सांगते की ते शिवछत्रपतींच्या वापरातील आहेत। पण त्याच्यासाठी जर ती शिवछत्रपतींच्या वापरातील असतील तर त्या संदर्भातले जे पुरावे आहेत ते शासनानं लोकांसमोर सादर करावेत। आणि आमच्यासारख्या संशोधकांचं जे म्हणणं आहे की ती शिवछत्रपतींच्या वापरातली नाहीत, आम्ही त्याच्याविषयीचा रिसर्च करून शोध निबंध लिहिलेले आहेत। गेले 15 वर्ष 20 वर्ष झालं ती छापलेले आहेत चांगल्या दर्जेदार पुस्तकातून आणि लोकांपर्यंत गेलेला आहे। आणि नवीनच कुठला तर शोध शासन लावतंय आणि शिवछत्रपतींची नसणारी गोष्ट शिवछत्रपतींची आहे असं सांगतंय, ही जी दिशाभूल करायची गोष्ट आहे ती शासनानं थांबवावी। आणि जर त्यांच्याकडे या संदर्भातले पुरावे असतील तर शासनानं ते लोकांसमोर आणावेत
अशी आमची त्यांना विनंती आहे. कशी असतात वाघनख? छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार व दांडपट्ट्या व्यतिरिक्त वापरलेले एक प्रसिद्ध व गुप्त प्रकारातील ऐतिहासिक हत्यार म्हणजे वाघनखे. वाघनखांना मराठीत वाघनख्या असा पर्यायी शब्द असून हिंदीमध्ये त्यांना वाघनख व इंग्रजीत टायगर क्लॉज म्हणून ओळखलं जातं. वाघनखे या नावातच सर्व काही आहे. अतिशय प्रबळ असा वाघ जसा आपल्या शिकारीचा फडशा पाडण्यासाठी शक्ती, चपळता, तीक्ष्ण दात आणि नखांचा वापर करतो. वाघाच्या याच मूलभूत अंतप्रेरणेचा अभ्यास करून वाघनख तयार करण्यात आली. वाघनखांचा वापर करून शत्रूचा कोथळा काढण्याची क्षमता मनुष्यामध्ये वाघनखांमुळे येते. वाघनखांचे सर्वात मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या शस्त्राचा पहिला ज्ञात प्रयोग हा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला असल्याने त्यांनाच वाघनख या शस्त्राचे जनक म्हटले जाते. भारतीय इतिहासकारांनीच नव्हे तर परदेशी इतिहासकारांनी सुद्धा वाघनखांच्या निर्मितीचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांनाच मानले आहे व 1659 साली अफजल खान वधाच्या प्रसंगी या शस्त्राचा प्रथम वापर महाराजांनी केला असल्याचे मान्य केले आहे. कृष्णाजी अनंत सभासद कृत सभासद बखर ही शिवकालीन इतिहासाची माहिती देणारी सर्वात पहिली बखर मानली जाते. या बखरीत छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीस जाण्यापूर्वी हातात वाघनखे परिधान केल्याचा उल्लेख पुढील प्रमाणे येतो. राजियांनी जरीची कुडती घातली, तोईस मंदिल बांधिला, त्यात तोडा बांधिला, पायात चोळणा घालून कास कसली व हातात एक बिचवा व वाघनखे चढवली. तसेच ज्यावेळी खानाने भेटी प्रसंगी शिवरायांवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी शिवरायांनी वाघनखांचा प्रयोग खानावर कशा रीतीने केला याचाही उल्लेख सभासद बखरीत पुढील प्रमाणे येतो. हे देखूनही राजियांनी डावे हाताचे वाघनखे होते. तो हात पोटात खानाच्या चालवला. खानाने अंगात झगाच घातला होता. वाघनखाचा मारा करीताच खानाची चरबी बाहेर आली. याशिवाय अफजल खान वधाचा पोवाडा लिहिणारे प्रसिद्ध शिवकालीन शाहीर अज्ञानदासांनी शिवरायांच्या वाघनखांचे पुढील प्रमाणे वर्णन केले आहे. डावे हाती बिचवा त्याला, वाघनख सरजा पंजाला. शाहीर अज्ञानदास आपल्या पोवाड्यात पुढे लिहितात, सराईत शिवाजी त्याने बिचव्याचा मारा केला. उजवे हाती बिचवा त्याला, वाघनखे सरजाच्या पंजाला. उदरच फाडूनी खानाची चरबी आणिली द्वारा. अफजल खान वधाच्या या वर्णनावरून वाघनखांची योग्यता समजून येते. मात्र फक्त हत्यार उत्तम असून उपयोगाचं नाही तर त्या हत्याराचा वापर करणाराही तेवढाच प्रतीचा उत्तम योद्धा असावा लागतो व छत्रपती शिवाजी महाराज अर्थातच एक उत्तम योद्धे होते. कारण कवींद्र परमानंद यांनी लिहिलेल्या श्री शिवभारत या ग्रंथात शिवाजी महाराज एक उत्तम मल्ल असल्याचा उल्लेख आहे. मल्लविद्या शिकलेले असल्याने आपल्या बाहुबलाच्या सहाय्याने त्यांनी वाघनखांचा वापर करून खानाच्या पोटात खोलवर वार केला. वाघनखांचा इतिहासातील पहिला ज्ञात वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान वध प्रसंगी केला. ते आपण पाहिलेच. मात्र वाघनख कशी असतात हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करू. शस्त्रास्त्रांचे प्रख्यात अभ्यासक कैलासवासी राजरत्न प्रोफेसर माणिकराव यांच्यानुसार वाघनखे ही एक पोलादी पट्टीत पाव इंच अंतराने बसवलेली 4 तीक्ष्ण नखे असून प्रत्येक नख हे 1.25 इंच लांबीचे असते. त्यास तिन्ही बाजूला शिरा व खालच्या बाजूस धार असते. नखेच्या पट्टीत बसवलेली असतात त्या पट्टीच्या दोन्ही बाजूस अंगठ्या असतात. त्यामुळे अंगठ्यांमध्ये 2 बोटे घालून हे हत्यार मुठीत सहज लपवता येते. पट्टीवरील अंगठ्यावर हिरे, माणिक, इत्यादी रत्ने लावल्यास समोरच्या मनुष्यास बोटातील अंगठ्याचाच भास होतो. वाघनखांना क्वचित सोनेरी मुलामाही देण्यात येत असे, जेणेकरून बाहेरील बोटांमध्ये दिसणाऱ्या अंगठ्या या खरोखरच्या सोन्याच्या अंगठ्या वाटाव्यात. वाघनखांचा प्रयोग प्रामुख्याने आपल्या बाहुबलाचा वापर करून शत्रूच्या पोटावर हाताचा जोरदार दाब देऊन खुपसण्यासाठी केला जात असे. एकदा का वाघनखे पोटात घुसली
की मूठ आवळून ती बाहेर काढताना शत्रूचा कोथळा या वाघनखांसहित बाहेर येत असे व शत्रू गारद होत असे. अशा प्रकारे तलवार या मुख्य शस्त्रा प्रकारातील एक वेगळी रचना असलेले वाघनख हे शस्त्र असून या शस्त्राची निर्मिती करण्यामागे शिवरायांच्या शस्त्रास्त्रांचा उत्तम अभ्यास व दूरदृष्टी दिसून येते. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आमच्या पेजला फॉलो करा. तसेच यूट्यूबवर आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.